जगातील पहिला माणूस आहे मी, बायकोपासून दारू सोडणारा. किलो अद्रक नाही खातास? बरं बच्चे, दारू सोडलो तर माझं तोंडच चवी नाही देत आहे. दोन चार रायत्याच्या फळ घेऊन ये बरं. सवाद या सगळ्यात सवाद खावायला चटकलास ना चटणी तुझी. सरला सप्पा रायता सरला, बडी सरल्या, रसाई सरला, तेल रिकामे बरणी उतारी पडली आहे. ना दारू प्यायला लागलो ना मग लढशील कपाळावर हात देऊन. तुझ्या नावात नको ठेवता. मग वाटणं थोडंसं शान समाजाचा मला. का वाढू तेल लई सरला ना मिठ्ठही सरला. तेल सरला नाही तो का बरी आहे स्वतः बसल्या. हा भूरतोंडिया त्या प्रतापगडच्या नहर राहून पोयत का नाही त्या आमच्या चुलबन नदीच्या का नाही घाटावर येऊन येते भुगात आला. हा बंदर, हा बंदर नाही म्हणावं साली बेलडोरिया मला मिचकी म्हणते. मस्त हा भुबटोंडिया. मी बेलडोरी आहो. ए धनपाल भाऊ, हे साली मिचकी मला बेलडोऱ्या म्हणते. बेलडोरिया बच्चे, हाय बोलता वाढलं शान समाजाचा. नववाढ असताना मी चाललो नाही तो. कुठं जातेस तू? मस्तात पाहिलं बोलायला. जनाचा तू चाललो मी. जनाचा तू बाबा हा माणूस म्हणावा का का म्हणावा. चाललो मी आता का सांगू. हा राय होते पण मालच फलकवतो म्हणते. माल काल फलकवत असेल का बाई. हा ह्या माणसामध्ये एवढी ताकद आहे तर लोकांचं लाकड नाही फुलकवा. त्या अशोक भावच्या अंगणामध्ये दरवाजा पडलायत ते नाही फुलकवता का. त्या आमच्या गावच्या सरपंच साहेबाच्या घरी का नाही नांगर पडलायत, कुत्र पडलायत ते नाही फुलकवा. ना राय होते ना मालच फुलकवतो म्हणते. वाघ ठेवला का तुझ्या खाल्लं नाही तुला सगळीच. बापरे, खाल्लं नाही म्हणते. तुझ्यात कोणीतरी आहे का याची? मला खावायला सांगतेस? हो म्हणते का भुगावचा लोक का ह्या गावच्या सरपंचाची नजर या वचीवर आहे म्हणून? तू पाय ग्रामपंचायत जाऊन पाहत आहे तुझ्याकडे म्हणून मला खावायला सांगते. तो बापाला त्या सरपंचाला डोळ्यात पाहिला ते तर काय करायला पाहिजे. साले मिचके, मला खावायला सांगतेस का त्या सरपंच आहे तुझ्या डोळ्या म्हणून मला खावायला सांगतेस का? बेल डोळ्या तो पाहिला तर का कार्यक्रमच पाहताय. बरं जाऊ दे बच्चे. हा कोणी
बापा का झालं असेल ह्या माणसाला त्याची आता हा माणूस घडीकच येते ना घडीकच जाते घडीकच येते ना घडीकच जाते आता का करावं या माणसाला टन फन फन करत आलीस तर मग सांग कुठे गेला ते नामदेव? नाम्याचंच घर आहे मी त्याची बायको नाही का बायको मी मेंबरी ना मेंबरी 4-5 गावामध्ये फेमस आहे मी फेमस दिसतंय मला फेमस आहेस म्हणून. भुगाव मेंढा इरगाव सांगवडी सासरा 5 गावामध्ये फेमस आहे मी फेमस तू आहेस तरी कोण मी हो मी 1.5 रुपये तू या लोकाय समोरची कुबड हलवत हलवत नाचतेस तेच हसकाव बाई तू ए बाई तोंड सांभाळून बोल. मी कुबड हलवलं नाही तर काय करू? सांग पहिलं कुठे गेला आता? गावाला गेले कालच गावाला गेले गावाला गेला? हो कालच? हो तो तर मला काल गलीतून फिरताना दिसला ना? माझा नवरा तुला गल्लीतून फिरताना दिसला हो. माझा नवरा का नाही गल्लीतून फिरताना दिसला बाई सांगू आता तुला सांग. माझ्या नवऱ्यासारखं का नाही या गल्लीमध्ये 5-6 माणसं आहे. माझा नवरा आहे? तू पहिली आहेस का माझ्या नवऱ्यासारखं 5-6 माणसं ह्या गल्लीमध्ये आहेत म्हणतो हो पण पहिलं सांग कुठे गेला तुझ्या नवऱ्याला केव्हा यायचं? बाई मी सांगतो तुला माझ्या नवऱ्या गल्लीतून तुला फिरताना दिसला ठीक आहे ना पण दिसताना थोडी ना मग गावाला गेला तर केव्हा येईल तुझा नवरा? आता ते जाऊ दे पण केव्हा येईल का येईल तर माझ्या नवऱ्याचं काम करू म्हणताय तुला काम म्हणजे सांगू का तुला? हा तुझ्या नवऱ्याला नाही का माझं 5,000 रुपये हडप केलं. 5,000 5,000 रुपये हडप केलं ते केलं. मला म्हणजे काय घरकुल देईन बाई. 6 महिने झालं घरकुल नाही दिलं तर तुझ्या नवऱ्याना घरकुल नाही दिलं आणि माझ्या वाड्यावर लावली माझा नवरा तुझ्या वाड्यावर
मंत्रांना माझ्या बहिणीला सोडचिठ्ठी दिलं तर त्याची बायको होती का तू होती का त्याची बायको? बरोबर बोललो ना वहिनी? हो हो खरं खरं आहे ना? हो चला बाजूला हो भाऊजी, बाजूला हो भाऊजी, बाजूला हो. बाजूला हो भाऊजी. तुझा नवरा माझा कस्टमर आहे म्हणतो ना मी. आहे म्हणजे आहे. माझा नवरा हो तुझा परमानंट कस्टमर आहे. हो खरी बोलतेस? खरं बोलतो. खरी नाम्या. ते बायको का खाऊ नको. एक कष्ट येऊन नव्हते. मला नाम्या, तिला बाहेर जाऊ दे. तुला सविस्तर सांगतो. मी तुझं काही ऐकत नाही. तिला बाहेर जाऊ दे. तुला खोटी बोलते. काय म्हणते तू? आत्ताच्या आत्ता कर. आत्ताच्या तिला बाहेर जाऊ दे. तुला सविस्तर सांगतो. खोटी बोलते. फैसला झालाच पाहिजे. आता कुठून आला तुझा नवरा? हे बाई, माझा नवरा अस्मानातून टपकला असेल ना तर जमिनीतून वापला असेल. तुला काय झालं ना ते काय? तुझा नवरा वाचतोय का बा? 9 महिने जर तुझ्या घरी किंवा अंगणात आला ना तुला वापस सकते. कसा म्हणजे आता माझी सूट टाकली. मला राग येतो. बायको व्हायला तयार असेल तर मी ठेवायला तयार आहे. काय आपल्या नवऱ्याला? बाजूला हो. चल बाजूला हो. बोल. सांग. माझा नवरा तुझा कस्टमर होय का नाही? आता आपल्या नवऱ्याला विचार खर्री खर्री. माझा कस्टमर हो का नाही? नाम्या, हे बाई का म्हणते? चल ये इकडं. का म्हणते हे बाई? वरातच का हटतो? ही रुबाबाई सांग. 5,000च्या तुला 10,000 वाज्यासहित दिलो असतो पण माझ्या घराचा का सत्यानाश करायला आलीस? कधी दिला असतास? तू म्हणशील तेव्हा. हे नाम्या, तू बाजूला हो. बाजूला हो. हिच्या संघात जास्त बोलावचं नाही. तसा नाही. तू का माझ्या नवऱ्या संघ लपलं करायला आलीस? मोठी लफडेवाली सांगते ना तो भुगाचा सरपंच तुझ्यावर डावाडोळा मारतील तू त्याच्या उचल मारते. हो, माझा हो तो सरपंच डावाडोळा मारते ना. तुझ्यासारख्या बया कशा राहायचं तर माहीतच आहे. अशा रस्त्याला जात असला माणूस का अशी लाईन मारते आणि आपल्या पोटीवर बोलावून सरांनी 5,000 10,000 ते ऐकून गैरच पडते. कशा राहतात बाया तर माहीतच आहे. नाही करू आला. तुझ्या नवऱ्याला मागलं मला दे. टाक पहिले 5,000 रुपये माझं. दे. तुझं 5,000 रुपये देऊ. दे. तुझं हो, दे. 5,000 रुपये देऊ. हो नाही दिलं तर तू काय करशील? नाही द्यायचं तुझ्या हड्डीत पडलं का नाही? नाही? काय तुझा नवरा? तू बाजूला हो म्हणतो ना. मी बोलतो. सांग आता. माझा नवरा तुझा परमानंट कस्टमर होय का नाही? खर्री खर्री सांगतो आता तुला. तुझा नवरा माझा परमानंट कस्टमर हो म्हणजे हो. कसं आहे का? 10 रुपये म्हणते ना कर लावणी म्हणते मला. हो माझे नवरा ना. माझा नवरा का तसा? बोलला होता नाही म्हणते. तिच्या जवळ जावाचं नाही म्हणजे नाही. ते मध्ये 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 येते बिन सरम्या. आता माझा 5,000 रुपये देतेस का नाही? माझ्यात 5,000 रुपयाने मारलाच गोष्टी सांगते. तुझं 5,000 रुपये हो नाही देईल तर तू का करशील? तुझी हड्डी फोडून म्हणलेलं मी. माझी हड्डी फोडशील तू? माझी हड्डी?
माझी हड्डी फोडशील तू माझी हड्डी येतो ना पण माझ्या नवऱ्या करतो मामूली हो का भावजी येते हो नाही करते गाव कसा हा जंगी मुकाबला कमी हो का हा जंगी मुकाबला म्हणतो नाही येते हो नाही करते सांगते ना माझ्या नवऱ्याला पैसे हडप केलं म्हणते तुझ्या नवऱ्याचं आता थांब चल 3 ग्रामच्या पुढे आहेत 18,000 5,000 रुपये तू ठेवायचा 13,000 रुपये मला वापस आणून द्यायचं नाही देईन तर मंदी त्याला बोलते तिच्या दूर राह म्हणतो हा बिन सर्वाला सरम नसं नाही 13,000 रुपये देईन तर नाही देईन तुझ्या नवऱ्याने ठेवलेला नाही ना फायदा नाही चल तू जातेस का नाही चल तू जातेस का कोण्या बाई संग लावून घेतलीस मेंबरिंग केलं तर अशासाठी सोन्याच्या बिऱ्या देवासाठी केलं का तुला मग ती टाळी बापा सोन्याच्या बिऱ्या देते नद्या टाळी म्हणते मला हिचं काही समजत नाही बापा सोन्याच्या बिऱ्या म्हणून नाही का तिला हुशार आहे का माझी वच्ची हुशार आहे सोन्याच्या बिऱ्या म्हणून बेंटेकच्या देते काय वच्चीच्या जागी दुसरी माल कोणीतरी आणून देशील तर बेशरम माणूस बरं जाऊ दे तुझ्या आज्ञाप्रमाणे मी दारू सोडलो आता आपण नव्यानं संसार करूया हो धने आपण नव्यानं संसार करूया माझ्या